नमस्कार, मी आहे किसन दबाले आणि आपण बघताय न्यूज मराठी 24। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोहोचलोय गडहिंग्लजमध्ये। गडहिंग्लज आजरा चंदगड भागातील नाभिक समाज आज या ठिकाणी एकत्र जमलेला आहे। कशा पद्धतीचा शिवाजी भाऊ पाटील यांना पाठिंबा दिला जाणार आहे ते आज थोडंसं इथल्या मतदारांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार। माझं नाव अमित कोरी, मी चंदगड विधानसभा मतदारसंघातला मतदार हूँ। शिवाजी पाटलांचं काम हे जगावेगळं आहे। त्या भागात ते आमदार नाही तरी ते आमदारापेक्षा एवढा निधी त्यांनी आणला आहे। फक्त काय एकदा आमदार झाले ना ते किती निधी आणतील हे फक्त जगासमोर त्यांनी दाखवून देतील। फक्त त्याचं काम वेगळं, कामाची पद्धत त्यांची वेगळी आहे। फक्त काय त्यांनी विकासावर त्यांनी भर दिलेला आहे भरपूर। आमदार नसताना आणि आमदार झाल्यावर काय करतील हे लोकांसमोर दिसेलच। तर आता त्यांनी सगळ्या तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत त्यांनी आतापर्यंत गेलेले आहेत। त्यांचं 7 वर्षात त्यांनी एवढा निधी आणलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडून त्यांची एवढं जवळपास हे साथ आहे त्यांची। भरपूर त्यांनी निधी आणलेला आहे आमदार नसताना, आणि आमदार झाल्यावर काय निधी आणतील हे जगावर समजलं। फक्त काय आता आमच्या नाभिक समाजच्या तिन्ही सहभाग झाल्यात। नाभिक समाजांचा बी त्यांचा आम्ही सपोर्ट दिलेला, आम्ही त्यांना साथ दिलेला आहे। इथून पुढं बी आम्ही देणारच। ते फक्त काय आणि चंदगड विधानसभा मतदारसंघ हा मोठा आहे, भाग ग्रामीण आहे आणि त्यांचं कामाची पद्धत वेगळी आहे। भागातील जे याच्यापूर्वीचे नेते होते आणि त्यांनी काय कामं केलेत किंवा शिवाजी भाऊ पाटीलांच्या माध्यमातून कशी कामं होणार ही तुम्ही सांगा। ते आमदार होते ते काय आमच्यापर्यंत येऊ शकले नाहीत। आता शिवाजी पाटील साहेब आमच्यापर्यंत येऊन आलेले आहेत। फक्त सांगितलेलं आहे तुम्ही आम्हाला साथ द्या म्हणून। आम्ही फक्त साथ देणार आहे त्यांना, आम्ही इथून पुढे बी देणारच। धन्यवाद। भागाचा आणि आपल्या समाजाचा विकास करायचा असेल तर शिवाजी भाऊ पाटील यांनाच विजयी करणं गरजेचं आहे, इसलिए त्या मतदारांचं मत आहे। कॅमेरामॅन संजय जाधव, मी किसन दबाले, न्यूज मराठी 24।